आज मोठी सून यायची माझी, लय गुणाची पोरगी बाया. हा रेशमीचं तर तिला बघून वाकडं तिकडं तोंड होईन. तिला सांगते काहीतरी तिच्यासाठी गोड धोड कर चांगलं खमंगवाणी. लय पोरगी चांगली. थोड्याशा शेंगा भाजून घेते मस्त पैकी. कच्च्या काय एवढं चांगलं लागा ना. रेशमे हे काय ड्रेस घातलास? ड्रेस म्हणजे त्याच्यात काय वाकड आहे? मस्त आहे ना ड्रेस, भारी दिसतोय ना मला. हा झगा मागण माझ्याकडे बघा. काही उठायचं आणि रागायला लागायचं. कशाला घातलं? मला नाही आवडत हे. आवडायला आत्या एवढे भरदार कपडे आहेत, आवडायला एवढं पुढं एवढं मस्त आहे, पूर्ण हात भरून एवढं छान तर ड्रेस आहे. का म्हणून आवडत नाही तुम्हाला? ते नंदीबाई नाही तू येते असं ते असं असं चालताना असं दिसतं. मला नाही आवडत रेशमी. मी आजपासून ना घरामध्ये ड्रेसच घालणार आहे आत्या. ती आपल्या शेजारची पूजी रोज घरात ड्रेस घालती. तिची सासू तर काय नाही म्हणत, लगेच तुम्हाला प्रॉब्लेम. तरी म्हणलं 2 दिवस तिची इथं जात होती, डोक्यात भरलं काहीतरी. ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वान नाही तर गुण लागतो. जसं यांचा गुण मला लागला. लगेच दोरीने गळा आवळायचा. आत्या कोणी सरी नाही घातली, कोणी दोरी नाही घातली. मी काय एवढी येडी दिसते का? माझ्या काही इच्छा पिच्छा आहे की नाही. मी ड्रेस घालणार म्हणजे घालणार. मला आवडतो, विषय संपला. संपलं नाही. कुणी पाहुणं अवचित येऊचित येतो, पाणी द्यावं लागतं, चहा द्यावा लागतं. मी पुरी होणी पळू काय? मला नका सांगू मला घालायची. मी ड्रेसच घालणार आहे आजपासून. ड्रेस घालायचा नाही, मला आवडत नाही. भांडण लागत तुझं माझं. तुमच्या डोक्याची शपथ खाल्ली आता मी. आता ड्रेस घालीन म्हणजे ड्रेस घालीन, साडीला सुट्टी. आता शपथ खाल्ली तुमच्या डोक्याची. बघा मारताना फिर तुझ्या डोक्याला लागून मी येडी व्हायचे थोबाड तोंडाचे. आता ते विसरले. तुझी जाव यायची मोठी. ज्योती ताई. हा अचानक कस काय? अचानक माझी येत नसती काय ती? नाही 2 वर्ष झालं नाही आल्या ना. फोन केलाय मी ये म्हणून. हवंय मग गुणाची सून आहे माझी. हा लवकर स्वयंपाक बिपाक कर पटापटा. काय पण स्वयंपाक फुगू नको करायचं? मोगऱ्या म्हणे असं. मी कशाला तोंड फुगवणार आहे आत्या? त्याच्यात काय तोंड फुगवायसारखं? मग त्यासाठी मी म्हणले हे ड्रेस काढ तू. म्हणजे कमून त्या त्यांच्या घरी घाली त्या ड्रेस मी घातला म्हणून काय रोग आला? आता तर हटकून काढणार नाही. आता कशाला काढेन मी? आता आल्यावर त्यांचं शानपण सांगत बस त्यांना. मला माहिती आहे ना चांगलं. तसं बोलू नको. आडवत तिडवत शानपणा नाही. हा. माझ्या तुझे भांडणं लागते. तिच्यात एकच तमाशा करू नको. सांगितलं नाही म्हणशील. तुझं तोंड आहे खापर खुटीवणी, भाका 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 बोलायचं. तसं जरा जिबीला आळ घाल. मागं चलतच असतंय काही बी आपलं. तिच्यात एकच काढू नको काय खुसपाट. मी काय सांगितलं नाही मी म्हणशील. काय नाही खुसपट काढीत. हा नाही तर माझा मस्तकाला तळ जाईल. हा नका काळजी करू, व्यवस्थित सगळं काय करीन मी. आणि स्वयंपाक कर जरा चांगला. वाकडन तिकडन धोपटन धापट माझ्या कानावर आलं की मग मी नाही म्हणायचे की असं का तसं. सांगितलं नाही म्हणशील. हा त्या बघितलं का कशाला मराला येऊ राहिली काय माहित. आता आली ना आता तर लई पटती बायती, लई पटती. मै मोठी सून, मै मोठी सून. पोकळ वासन वार जाई भासा भासा. आता हटकून मी पण भूषण करीत आहे ना, हटून भूषण करीत असते. बरं झालं ड्रेस घातला आज. टाइमवर ड्रेस घातलाय. जळू जळून खाक करीत असते. मला माहिती तिची सासू नाही घालू देत. जरा नीट मार झाडू खरडून. हा इकडे इकडे वारलं मधी मुसळ मारलं. ते कचरा बघ इकडे अर्धा. ती नावं ठेवीन आल्यावर. निर्मळ चकामका घर ठेवी ती. हा म्हणीन घरात गाणं कुठं गेली गोरी पान. मला नाव ठेवाय सारखं नाही. घे मार मार ना इकडं तसाच पाल आहे रेशमे. बरी आहे का? हा बरी आहे. अगं बाई आली काय ज्योती? अगं बाई बरं झालं बाई आली. ये म्हणत असते ते येत नाही लवकर. हा आता पाया पडते. चुकाचं राजा जोडे राजकारण बघितलं का? त्याला म्हणते संस्कार. कधी पडती का पाया माझ्या जातानी का येतानी? हा आल्या आल्या पाया पडली. हा जा होय तिला शरबत कर.
ना. ज्योती घरात ठेवे. चल ताई मी घेते बॅग. राहू दे. नेऊ दे तिला. नाही मी नेते. बसा इथंच. लाईट नाही घरात. नाही घेते मी. अहो ताई घेते ना. मी घेते म्हणत होते. पटकीने उचलायची ना पिशवी. हा नुसती मी घेते. काय घेते? डोमला घेते काय? आत्या काय शरबत बनवते. वाटा तोंडाची शरबत बनवी ती. दर फोन राहू दे. शेंगा खा. नुसता फोन लागतो. होय का ज्योती? इतक्या दिवसातून सासूची आठवण झाली का आता शिक? तुम्हाला होती का आमची आठवण? तुम्हाला लागत तिला आणि सून. तसं काय नाही ग. तू सारखी न ती सारखीच. पण येत जावा जरा सासूचा काहीतरी हाय सासू का मिली का जगली बघत जावा. आता पोरांची शाळा असती त्याच्यामुळे येणं होत नाही. हा शाळात धरून आता कुणाला निमित्तच झाले बाय. शाळा तिकडं मग नाथन गोत तोडून टाकायचं ते शाळेसाठी. तसं नसतं आत्या. पण आता पोरांची शाळा म्हणल्यावर माणूस गुंतून राहतं. सुट्ट्या नसतात काय? रविवार असतो, शनिवार असतो. हा तर येऊन जायला काय होतं? पण तसं नाही. आता जरा तोडतच चाललीस जरा तू. ते जाऊ द्या. रेशमा कापासून ड्रेस घालायला लागली? अगं नाही ते असं आजच घातलाय. मी काय घालू देते वय? ते गरम होतंय ना साडीने म्हणून घातलाय. आपल्यात चलत का त्या असं भावकी नाव ठेवती. अगं मी घालू द्यायचे नाही. मी घालू देत नाही तिला. पण आजच्या दिवस घालीन. मी लग्नाच्या आधी घालीत होते पण आता घालते का ड्रेस? साडीवरच असते. मग गोड दिसतीस साडीवर. तसं डोक्यात घेऊ नको. ती घालते म्हणून जाशील आणशीन गबाळण घालशीन. जागा मागान माझ्याकडे बघा. लिंबू सरबत प्यायचंय. काहीतरी चाललं असं माझ्याविषयी खुसूर मला माहिती आहे ना. ते खोडीची जेव्हा आपण येते ना तेव्हा असंच आहे. काहीतरी सासूला चुगल्या सांगायच्या. स्वभाव असतो एका काही किती चांगले असतात बाई. जावा बहिणीवाणी राहतात. ही जाव आहे अशी येते कधी कशाला रोग आला येते काय माहित. थोबाडची मरण मातीचं लिंबू टाकी ते. लिंबू सरबत परत माझ्या हाताने मागितला नाही पाहिजे. लिंबू सरबत पी म्हणाव. असा लिंबू सरबत जगात कोणी दिला नसेल. मला ना मजबूर करीत ते करायला. मी केलं नसतं. हा काय जावा आणि रावा. एखादी म्हणते बाई माझी लहानी बहीण आहे पण नाही खोडीवाणी वागत आहेत. लोकांना दिसत नाही. आता रंगरूप दिसते हळूहळू. बॅग तर एवढी मोठी आणली. किती दिवसासाठी आली महाराणी काय माहित आता. आले गे रे धर. आत्या काय ग केस होता काय? केस नाही याच्यात मीठ टाकलंय. साखर नाही पडली? कस काय? हरामी हो. अगं साखर टाकली का मीठ टाकलं? अरे देवा बघितलं त्या पांढऱ्या बरणीमध्ये तुम्ही मीठ भरलंय व्हय? मला वाटलं साखर आहे. मला वाटलं ती साखर आहे ते. तेच करायचं होतं ना तुला. मग मी का हटकून केलंय का? बड तोंडाचे साखर मोठी मीठ बारीक दिसत नाही मी का? असं नाही पकडलं. झाकणात टाकलं आणि ओतून दिलं. द्या इकडं द्या. दुसरा नको बनवते. नको राहू दे आता. राहू देऊ का? नको. दे बेटा दे. तुम्हाला देऊ का? वत माय माड्यावर. होय ताई मी ऐकलं तुम्ही घरूनच पार्लर सुरू केलंय. चांगलं चालत का? हो चांगलं चालतंय. हा गिराईक येतात का पण घरी? भरपूर. पण बायकांना कसं आहे व्यवस्थित चांगली लागत. आता घरी म्हणल्यावर कसं हो? नाही घरी पण घरी चांगलं काय चालतं. उकांड्यावर बसवी ती काय बायकांना? तसं नाही. खुर्ची पिडची घेतली घरी. सगळं. हा सगळं पण जायला एखादा तर नको. पार्लर टाकायला पाहिजे ना बाहेर. असं म्हणजे दुकान आहे का चांगलं टाकायचं. मुलांमुळे नाही होत बाहेर. हो का? मग अगं घरातलं करती स्वयंपाक पाणी करून घरातले 2 पैसे आणि ती आपल्याला तर अक्कल नाही. 4 आणि महाग टाकायचे कसे संपायचे बाहेर ते आपल्याला येतं. हा मग आपल्याला घरचं ढुंगान उचला ना. आत्या हे? काय
असं असं काय होतंय? मी काय घरातलं काम नाही करीत का? घरी ती ना बघ ना आमच्या घरात राच का किती आहे. तिचं घर जाऊन बघ काचा सारखं लाख 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 करी ती. माग नाव घ्यावा. हा. काय म्हणतात? माग नाव घ्यावा. घरादाराचं तवा म्हणतात हा गड्या माग नाव घ्यावा, तोंडोर नाही घ्यावा, माग घ्यावा. सगळं भरलं असं खाऊन. काय काय नाही. अगं शेण शिरकुरड करीत होती. 4 गाय आणि म्हशी होत्या माहित आहे का? विकून टाकलं काय आता? आता पार्लर टाकलंय तिने. आता पैसे कमी येतील. हा? चांगलंय. आपण तर माझा पण कोर्स झालाय. किती महिन्याचा कोर्स झाला? कोर्स झाला. आत्या काय किती महिन्याचा कोर्स झाला? माझं बेसिक ऍडव्हान्स पूर्ण झालंय. हा मग? चांगलंय. कुठं केलं? पुण्याला? हो. हा ना, मला माहितीच होतं पुण्याला केलं असं. येत तर काही नसून म्हणलं. काय नाही आता. चांगलंय चांगलंय. स्वयंपाकाला लाग. चांगलं चुंगलं कर जरा. हा. आता राहीन ती 8-10 दिवस. रागा काळजी नको करू ती काढली. त्याचा फोन आला तर माझ्याकडे दी. बोलते मी त्याला. आता इकडे 1 मिनिट करते चांगलं स्वयंपाक फिपक. आले मी. बस. अगं काय झालं? काय हो, लोकांसमोर तुम्हाला बोलायची गरज आहे का? आपल्या सुनाची निस्ती हे करून ठेवायची, सगळी चव घालायची. पटत का तुम्हाला? तिला लोक म्हणते का थोबड तोंडे. हा सख्या माझ्या पुतण्याची ती बायको आहे ना, माझी मोठी जाव आहे, तिची सून आहे ती. ना असं तोडून बोलत आहेत का? चुलत सून आहे, सख्खी सून नाही तुमची. अगं चुलत म्हणते का? आता तो चुलत चुलत म्हणून फार लांब लावित. तसं नव्हतं आमच्यात. आम्ही कधी म्हणत नव्हतो. सखीच सून म्हणत होतं. आणि चांगले गुण गाते मी तिचे माहित आहे का? हा किती गुणाची आहे पोरगी. हा लई गुणाची आहे पोरगी, माहित आहे. गेलं तर अशी भुई लागू देत नाहीत मला, माहित आहे का? माहिती आली 2 दिवस पळत असते. काय नाही. अगं आदर करायचं शिक जरा. हा तुला आदर आणि मदर काय कळतच नाही तुला. तुला नुसतं माझं मीपणा पाहिजे. आता मीपणा नाही तसं पाहिजे पण माणूस. ती काय तुला टोचते का? हा 2 दिवस 8 दिवस मागच्या वेळेस काय केलं होतं माहितीये ना? घरी आलते तेव्हा सगळ्यांना चुगल्या लावल्या, सगळ्या माझ्याविषयी सांगत होती. काय म्हणजे सांगत होत्या, काय गरज होती माझ्याविषयी सांगायची? हा मी बोलते का मागं कोणाविषयी? अगं बोलू दे, मोठी आहे ती. हा सैन करावं लागतं. आम्ही मोठ्या जावाचा मार खाल्लेला आहे माहितीये का? मग नाही मी म्हणते मला मारा, जाऊ का? मारा म्हणते. देखत असं करू नको खुसूप खुसूप. तुमच्या जुन्या गोष्टी नाही, जुन्या गोष्टी सांगा आता. मोठ्या जावानी तिला सांगा असं मोठ्या जावानी मारलं होतं म्हणून. तिला नाही तसे संस्कार. तुझ्यासारखे वाक 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 थोबड चालवायला लागलीस तू. मग तोंड चालत पण मी काय कोणाविषयी वाईट नाही सांगत. वाईट नाही सांगत. तुला मागाशीच म्हणलं होतं मी की थोबड पोगू नको. तुझी झाली का सुरू? मी काय नाही, मी समोर समोर केलं का? मी माझे गप तुम्हाला सांगू राहिले ना. मग कशी करायची मागा अशी? हा मला लागली होडून आणायला आणि सांगायला लागली. अजून तिचा आलेला पाऊल बुजला नाही. कर लवकर स्वयंपाक. तोंडाची वटवट निबारगट. काय करू, असा राग येऊ राहिला ना मला आत्यावर. पण तशी आत्याची काही चुकी नाही, आत्यावर काय बितलं नाही ना, म्हणून आत्याला कळा नाही. माझ्या डोक्यात आहे ना फिट बसलेलं आहे, एकदम फिट. मी विसरत नसते ते दिवस. नवीन नवीन लग्न झालं होतं. शेजारीच राहायचो तेव्हा आम्ही. तेव्हा याला एक लेकरू होतं. काहीतरी अक्कल असेल ना की बाई आपली लहानी जाव आली कसं वागावा. सासूच्या पलीकडे वागायची, चुगल्या करायचं तर रोज माझ्या सासूला चुगल्या करायची. तुमच्या सुनाला तर हे येत नाही, ते येत नाही. रेश्मा असं करत जा, रेश्मा तसं करत जा. एकदा चपाती वाकडी झाली तर बाय 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 आत्याला जे झाडावर चढून दिलंय की बास पोळ्या फुटल्या माझ्या, त्याचं पण चुगल्या. आणि आत्या म्हणतात नाही चांगली आहे बिचारी, चांगली आहे, मी जुने दिवस विसरणार नाहीये. एवढा साबण नको लावत जो कपड्याला, तेवढाच लावायचा, कमी संपून जातो 2 दिवसातच. आणि कपडे धुता येत नाही, पांढरे काढत नाही. राग येतोय मला. सगळं आठवते मला, जुनं सगळं आठवते. शेजार राहायचो, बरं झालं आता लांब राहतोय. असली जावा असती का? हा रोग आला. आता मी काय करणार माहितीये का? बरोबर 2 दिवसात आहे ना हिला हाकलून लावणार आहे. इथं काय ठेवीत नसते. जवळ इथं राहीन ना मला तवर ना सगळे जुने दिवस आठवते, सगळे.